ठरणार ठाणे आणि कल्याण लोकसभेचा सुभेदार. ठाण्यात महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बैठक. वैशाली दरेकर, राजन विचारे, वरुण देसाई बैठकीस उपस्थित होते. सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी उपमहापौर नरेश मणेरा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड, हेमंत वाणी व इतर मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. आज आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि आमच्या ठाणे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते राजन विचारे साहेब या दोघांसोबत आज आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांची भेट घेतलेली आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे, मोठं संघटन आहे, मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते सोबत आहेतच, पण एक भेट घेऊन त्यांचं पूर्ण सहकार्य प्रचारामध्ये सुद्धा राहावं याकरता ही भेट झालेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा आहे. मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत अतिशय चांगली प्रतिक्रिया मिळत आहे आणि आपण पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल, कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू. हेच मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला. आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच उमेदवार जाहीर करून टाकला. त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला ते शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हा आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे. कारण जाहीर पण तेच करतात, यांची तिकीटं पण तेच कापतात, मुख्य नेते काय करतात. राजन विचारेंना स्पर्धक आहे असं मला वाटत नाही. राजन विचारे तळागाळात पोचलेला माणूस आहे. तो म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे असं मी वैयक्तिकरित्या अनुभवतोय. प्रचारालाही सुरुवात केली आहे, त्यांच्या मीटिंग्सही झाल्या आहेत. त्यांनी ऑलरेडी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही उमेदवार दिला तर त्याला ठाणे आता परत मिळवणं हे अवघडच जाईल. आणि त्याचबरोबर एक जी सहानुभूतीची लाट आहे ती राजन विचारेंबरोबर आहे हे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. जी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती आहे ती ठाण्यामध्ये संपूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल असं मला दिसतंय. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की शिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस. आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे. आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण तेव्हाच सांगितलेलं आहे, तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून. आणि आज तुम्ही बघितलं असेल आमची तर प्रचाराची एक फेरी आता पूर्ण होते आणि सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माची लोक, सर्व पक्षाची लोक, सर्व इंडिया आघाडीमध्ये सर्व घटक पक्ष आणि सर्व बरोबरीने मला वाटतं चांगला प्रचार या ठिकाणी चालू आहे. खूप उत्कृष्ट झाली आणि मीटिंगमध्ये आव्हाड साहेब स्वतः होते आणि राजन विचारे साहेब होते, आमचे जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही सगळेजण होतो. म्हणजे मी एक माझे उमेदवार केदार दिघे साहेब होते, आम्ही सगळेजण होतो. सततच महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोचवायची आहे याच विचार चर्चा झाली. नाही, श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना? कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी, जे भाजपचे आहेत ना, ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण विचारा त्यांना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात महायुतीचा महायुतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून महाविजय मिळवायचा आहे. उमेदवार जाहीर झाला नसतानाही जोरदार मेळावे होत आहेत, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अब की बार 400 पार संकल्पना पूर्तीसाठी ठाणे लोकसभा अंतर्गत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार संजय केळकर बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल याविषयी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन संवाद साधण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आमदार संजय केळकर यांनी ही देश वाचवण्यासाठीची लढाई आहे. देशाला जगात पहिल्या नंबरवर न्यायचं आहे. विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याची पोलखोल करून सावध राहण्याचं आवाहन केळकर यांनी केलं. उभाटाची पोलखोल करणार दीपक केसरकर, उठसूट खोटे कशाला बोलता? तुमच्या युवराजांचे कुठे कुठे संबंध आहेत ते जग जाहीर करू. तसेच मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा तुम्ही काय काय केले तेही लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहोत, असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दिला आहे. आणि सर्व मान्यवर आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामधले खासदार अजून ठरायचे आहेत आणि आपल्या समोरच सगळे इच्छुक उमेदवार बसलेले आहेत. तर सगळ्यांनी जेवण करून जावे, पण सगळ्यांनी सावकाश जा, बाहेरही गर्दी खूप आहे. विनंती आहे जेवण बाहेरही आहे. सगळ्यांनी ज्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही आमचा पक्ष चालवतो, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासमोर झुकून नमस्कार करतो, त्या बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर हात मिळवणी करण्याची पाळी आहे त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, हे सांगणारे बाळासाहेब होते. ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एका केंद्रीय मंत्र्याने त्यांच्याबद्दल वाईट उच्चार काढले, त्या दिवशी बाळासाहेबांनी त्यांना मुंबई बंद केलं. त्यांच्या फोटोला चपलाचे हार मुंबईमध्ये घालण्यात आले आणि तो मंत्री त्या पदावर असेपर्यंत एकदाही मुंबईला येऊ शकले नाहीत. याला शिवसेना म्हणतात. ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि RPIचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 22 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि आमचे RPIचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या महाराष्ट्राचा केलेला आहे, त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील. प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो, तो म्हणजे आमचा पक्ष महायुती. आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे. कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाणे लोकसभा हा
गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे. तुम्ही 1996चा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे. किंबहुना गेल्या निवडणुकीमध्ये 4,10,000चं मताधिक्य होतं. आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो 4,10,000चा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला 5 लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिक्यानं निवडून यायला हवा, आमचं असं मत आहे. आणि त्या TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. संतोष साटम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवीत साजरा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व तरुण तडफदार नेतृत्व श्री संतोष साटम यांचा वाढदिवस ठाणे शहर जिल्हा परिसरात मोठ्या उत्साहात व आनंदात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संतोष साटम यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कालपासूनच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली होती. वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून सिद्धांचल वसंत विहार येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 133च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, वह्या, पेन, पेन्सिल यांचं वाटप करण्यात आलं. तर विद्यार्थ्यांसोबत केक कापून खाऊचं वाटप देखील करण्यात आलं. अशा प्रकारे संतोष साटम यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून येत होता. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, कार्याध्यक्ष ओवळा माजीवाडा अनिकेत कलमाणे, ठाणे सरचिटणीस निरंजन भोसले, आकांक्षा साटम, वसंत विहारचे वॉर्ड अध्यक्ष प्रथमेश वामन, बाळकृष्ण हिंदळेकर, अक्षय कोरेगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवस काय आपण दरवर्षी या शाळेमध्ये आपण साजरा करतो. ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे, तर आपण माझा वाढदिवस आणि पवार साहेबांचा वाढदिवस हा दोन्ही या शाळेमध्ये आपण नेहमीप्रमाणे साजरा करत असतो. याही वर्षी तसंच आपण साजरा केला, पण यावर्षी कसं इलेक्शनचं हे असल्यामुळे आपण जास्ती गाजावाजा केला नाही. थोडक्या याच्यामध्ये आपण तो साजरा केला. आणि दरवर्षीप्रमाणे आपण वह्या वाटप, खाऊ याप्रमाणे आपण देत असतो. संकल्प या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे, ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे. जसं आपण ठाणे महानगरपालिका रिक्षा घेऊन टॅक्स वसूल करते, त्याप्रमाणे रिक्षा घेऊन महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना जास्तीत यावा यासाठी तो प्रयत्न झाला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आहे. या शाळेची पटसंख्या दरवर्षीप्रमाणे कमी होत जाते, ती वाढायला पाहिजे. महानगरपालिकेची शाळा जर टिकली तर गरीब मुलांना न्याय मिळेल, शिक्षण मोफत होईल आणि त्याच्यामधून पण मोठी प्रमाणामध्ये क्लास 1 ऑफिसर किंवा त्याच्यापेक्षा मोठी पदाधिकारी निर्माण होती. त्यासाठी आपण ह्या शाळेला जास्तीत जास्त मुलांना हे देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. ठाण्यात भरते आजी आईंची शाळा. जयश्री फाउंडेशन व केव्ही चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम. शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात, खरं याचीही प्रचिती ठाण्यात आली आहे.
ठाण्यात आजी आईंची शाळा भरते हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल. ठाण्यातील शांतीनगर परिसरातील केव्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशन यांच्या वतीने ही शाळा चालवली जाते. हरीश गोगरी आणि माधुरी पाटील यांच्या संकल्पनेतून ही शाळा चालवली जाते. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात शिक्षण घेता येतं हे ठाण्यातल्या आजी आईंनी दाखवून दिलं आहे. 60 ते 80 वर्ष वयोगटातील आजी आई या शाळेत शिकतात. आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच प्रत्येक आठवड्यात मंगळवार व शनिवार सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही शाळा भरते. सध्या या शाळेमध्ये 20 महिला शिकत असून 10 महिलांनी नाव नोंदवले आहे. तर मुळाक्षरे, 12 खडी अंक याचं लिखाण, वाचन आणि स्वतःचं नाव लिहिणे, सही करणे हे आत्तापर्यंत आजी आईंना शिकवण्यात आलेलं आहे. 1 तास अभ्यास, अर्धा तास गप्पा गोष्टी, गाणी आणि उरलेला अर्धा तास चहा नाश्ता असा एकंदरीत दिनक्रम असल्याची माहिती माधुरी पाटील यांनी दिली आहे. शिक्षिका मयुरी पालन आणि भाविका सेजपाल व या त्यांची शाळा घेतात. आजी आईंना देखील या शाळेत शिकताना आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया आजी आईंनी व्यक्त केली आहे. मी मयुरी पालन आहे आणि मी LIC मध्ये काम करत होती. आता रिटायर झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला काहीतरी सोसायटीसाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असे ठरवून, आणि माझे मिस्टर इथे रोटी बँकला येत होते. त्यांना या प्रकल्पाबद्दल कळलं म्हणून त्यांनी मला सजेशन दिला की तू आता इथे जॉईन करू शकते, तुला आवड आहे तर शिकवायची. मी आताच अजून 2 आठवडेच झाले आहे. मी नवीनच आहे इथे. बरं वाटतंय. म्हणजे अगदी लहान मुलांना आपण कसं शिकवतो तशा प्रकारे असं वाटतं की या वयी सुद्धा त्यांना केवढी आवड आहे किंवा काहीतरी करून दाखवायची, काहीतरी नवीन. आपल्याला पण त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळेल, त्यांचा उत्साह बघून. हिराबाई जनार्दन गायकवाड 80. आता मी शिकते क क ग ग आणि ठ ठ अशी शिकते मी. पण शिकून मला बरं वाटत नाही. पहिल्यांदा लय खुशी झाली मला. लय बरं वाटतं. घरातली परवानगी नाही, मीच परवानगी देते त्यांना का मी जाते म्हणून. हो, मी त्यांच्याकडून मी सगळं काम आटपते आणि लगेच येते. लगेच टाइम बघून येते मी. मला लय आवडतं. आणि आमच्या मॅडम आहेत ना, आमच्या मॅडम खूप चांगलं. मला त्यांच्या आजीसारख्या समजतात. हो, आता जे काय शिकवतील ते शिकव. हा, आता पुढे काय शिकवतात ते त्यांच्या हातात आहे. लय बरं वाटतं. असं बरं वाटतं. असं वाटतं की पेन्सिल आणि पाटी हातातच राहत. खरंच मनापासून सांगते मी. कारण का पहिलं कधी जुने भांडे करून एकदम टाइम कुठे जायचं ते पत्ता नाही. एक पाऊस लागायचा, पायाला चिखल्या व्हायच्या, खडे रुपायचे, लई वनवास काढले. पण आता ह्या वयामध्ये जे आमचे डोळे उघडले मॅडमनं ना, तर उघडेच राहतील. आता त्यांच्या आशीर्वादानं कसे काय करतील काय नाही त्यांची ते माहिती. पण भारतातील पाठी पुस्तकांनी शिवणार नाही खाली. आता शिकतच राहणार. पाऊस असो, पाणी असो, शिकत अंगावरती हे काहीतरी घेऊन येईल, पण शिकत राहील. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आज कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. ठाणे शहरात त्याचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिकांनी एकत्र येऊन फटाके फोडून ढोलताशांच्या गजरामध्ये एकच जल्लोष साजरा केला. यावेळी युवा सेनेचे ऋषिकेश मानेश, यज्ञेश भोईर, रुपेश मिश्रा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष जो आहे तो ठाण्यात साजरा होताना पाहायला मिळतोय. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना ही उमेदवारी तर भेटणारच होती, पण एवढे दिवस जो आपल्याला कालावधी लागला, हे आज जे आपले मित्रपक्ष आहेत, BJPचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर केली. ह्याच्यानेच कळतं की श्रीकांत शिंदे साहेबांचं काम, त्यांचं एक काम बोलतं की त्यांनी आज केलेली कामं, या गेल्या 10 वर्षात त्यांनी जो कामाचा आपला काम कसं करावं, एखाद्या युवा खासदारांनी, एखाद्या सुशिक्षित खासदारांनी कसं काम केलं पाहिजे, आपल्या मतदारसंघात विविध जे
प्रगतिशील कामं, लोकोपयोगी कामं ही कशी केली पाहिजे याचा त्यांनी एक एक्झाम्पलच सर्वांपुढे ठेवलेला होता. आज तुम्ही बघत असाल गेल्या 10 वर्षाआधी कल्याण डोंबिवली कशी म्हणजे त्यांचं आणि आत्ताची कल्याण डोंबिवली याच्यातला जो डिफरन्स बघाल तो खूप वेगळा आहे. आज विविध लोकोपयोगी एकदम निर्णात्मक कामं जे कल्याण डोंबिवलीत झाली, ज्याच्यानी प्रगती कल्याण डोंबिवलीची जी प्रगती झाली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिवस रात्र तिथं मेहनत करून करण्यात आलेली आहे. आज तुम्ही बघतच असाल की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आज दिवस रात्र आज लोकसेवेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. प्रत्येक या समाजातील, या महाराष्ट्रातील प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, मग ते युवा असो, महिला असो, ज्येष्ठ असो, आपले जे कामगार संघटना असो, शेतकरी असो, या सगळ्यांसाठी आज दिवस रात्र हे काम करत आहेत. विविध लोकोपयोगी योजना आहे ते सातत्याने आणत आहेत. ह्याच्यानीच आज जो आपला पक्षाचा साहेबांचा महायुतीचा जो गाजावाजा आज इलेक्शनमध्ये तुम्ही बघतच असाल सगळीकडे, तर सगळीकडेच महायुतीची चर्चा आहे. त्यांचंच आज आपण बोलू शकतो तर एक्झिट पोलमध्ये तर मला वाटतं 48च्या 48 जागा हे महायुतीच पूर्णपणे निवडून येणार याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे. आणि दिल्लीत बघितलं तर सत्तेमध्ये मोदी साहेब, आपले पंतप्रधान मोदी साहेब हे 400पेक्षा जास्ती सीटा या दिल्लीत आणतील आणि सत्ता आपली स्थापन करतील.